यानंतर धक्कादायक बातमी समोर येते। बोबदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। बाप्याची डीएनए आणि शारीरिक सक्षमतेची चाचणी करण्यात आली। 6 महिन्यांनी अटक करण्यात आलेला आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावीच्या शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार आहे। डीएनए चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत। 3 ऑक्टोबर रोजी बोबदेव घाटामध्ये मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवत तिच्यावरती सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती। या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी याला पुणे ग्रामीणच्या बालचंद्रनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरामधून ताब्यात घेतलाय। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख आणि चंद्रकुमार रवी प्रसाद कनोजिया यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केलेली आहे। तर या व्यक्तीची आता डीएनए आणि शारीरिक सक्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे आणि यानंतरची कारवाई केली जाणार आहे। तर या संदर्भातल्या अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, अधिकचा तपशील। रोहन, माझा आवाज येतोय? तर काही कारणामुळे रोहन यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। मात्र बोबदेव अत्याचार प्रकरणामधलं आता जो बाप्या हा एक आरोपी फरार होता, त्याची डीएनए आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे। त्याला अकलूजमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यापुढची कारवाई केली जाणार आहे। बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये बाप्याची डीएनए आणि शारीरिक सक्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे।